नमस्कार श्रोते हो. दीपवाणीत आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागात अस्थायी वृत्तनिवेदक म्हणून काम करणाऱ्या माधुरी पांगे यांनी घेतलेली ड्रोन विशेषज्ञ विवेकानंद घारे यांची मुलाखत. नमस्कार मंडळी. हल्ली आपल्या जगण्याचा प्रत्येक कोपरा तंत्रज्ञानाने व्यापला आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. यत्र तत्र सर्वत्र तंत्रज्ञानाच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसतात. ड्रोन तंत्रज्ञान हा तसा अलीकडचा ताजा विषय. या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आपण गप्पा मारणार आहोत श्री विवेकानंद घारे यांच्याशी. मूळचे भूगर्भशास्त्रज्ञ आणि कम्प्युटर ॲप्लिकेशन क्षेत्रातले तज्ज्ञ असणारे विवेकानंद घारे यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग आणि भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात GIS या क्षेत्रातला 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक प्रकल्पांवर त्यांनी उत्तम काम केलंय. तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ड्रोन म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत. ड्रोन या तंत्रज्ञानाचा सध्या बराच बोलबाला आहे. ड्रोन हे मानवविरहित हवाई वाहन आहे आणि त्याला जमिनीवरून रिमोट कंट्रोलद्वारे उपयोगात आणता येते. याला आपण हवेतील रोबोटसुद्धा समजू शकतो. ड्रोन या हवाई वाहनाचे 4 प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार सिंगल रोटर ड्रोन, दुसरा प्रकार मल्टी रोटर ड्रोन, तिसरा प्रकार फिक्स्ड विंग ड्रोन आणि चौथा जो असतो हा हायब्रिड ड्रोन असतो, ज्याच्यामध्ये फिक्स्ड विंग आणि मल्टी रोटर्स हे एकत्र केलेले आहेत. आता हे 4 मुख्य जे प्रकार आहेत, ह्या प्रकारांना त्याच्या वजनानुसार वर्गीकरण करण्यात येते. पहिला जो प्रकारचा ड्रोन आहे त्याला नॅनो ड्रोन असे म्हणतात आणि या ड्रोनचे वजन अतिशय कमी म्हणजे फक्त 250 ग्रॅम इथपर्यंतच असते. दुसरा प्रकारचा ड्रोन हा मायक्रो ड्रोन, याचे वजन 250 ग्राम ते 2 किलोग्रॅमपर्यंत असते. तिसरा प्रकारचा ड्रोन आहे तो स्मॉल ड्रोन, तो 2 ते 25 किलोग्रामपर्यंत वजनाचा असू शकतो. चौथ्या प्रकाराला मीडियम ड्रोन म्हणतात, त्याचे वजन 25 किलोपेक्षा जास्त परंतु 150 किलोपेक्षा कमी असते. आणि पाचवा जो प्रकार आहे तो लार्ज ड्रोन, त्याचे वजन 150 किलोग्रामपेक्षा अधिक वजनाचा असतो. या ड्रोनला किंवा ड्रोन तंत्रज्ञानाला काही पौराणिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का? होय, नक्कीच आहे. जुन्या काळी सुद्धा शत्रूपासून स्वरक्षण करण्यासाठी राजे महाराजे उंच जागेवर टेहाळणी बुरुज उभारत असत. शत्रूच्या गोटात सामील होण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी गुप्तहेर, खबरे होते. पक्ष्यांचा वापर सुद्धा संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी होत असे. कालांतरानं त्याला दुर्बिणीची जोड मिळाली. तसेच पुढे विमानाचा शोध लागला आणि त्याचा उपयोग प्रत्येक राष्ट्राच्या संरक्षण दलाने फार मोठ्या प्रमाणात केला. तसाच नागरी उपयोगासाठी सुद्धा विमानांचा वापर सुरू केला, हे आपण अनुभवले आहे. मानवाची पृथ्वीचा अभ्यास करण्याची जिज्ञासा, त्याचबरोबर पृथ्वीच्या अवतीभोवती असलेल्या ग्रहांचा अभ्यास करण्याची जिज्ञासा जी होती, त्याच्यामुळे आपण मानवविरहित यान म्हणजेच उपग्रहे वेगवेगळ्या ग्रहांवर पाठवू लागलो आणि तिथपासून हा मानवविरहित यानाचा अभ्यास सुरू झाला. अशा प्रकारे ग्रहमालांचा अभ्यास सुरू होतात. परंतु आपल्या शेजारी राष्ट्राबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शत्रूसुद्धा आपले विमान पाडू शकतो आणि बरेच नुकसान होऊ शकते. याच्यामुळे मानवविरहित छोटी छोटी विमाने तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि ह्याच्यातूनच आजच्या ड्रोनचा जन्म झालेला आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये शत्रूवर हल्ला करण्यासाठी गरम हवेच्या फुग्यांचा वापर केला, परंतु त्याच्यावर कुठलेही नियंत्रण नसल्यामुळे
अशा प्रकारचे फुगे कुठल्याही प्रदेशात पडून नुकसान करावयाचे ठिकाण सोडून भलत्याच ठिकाणी नुकसान होत असे. ड्रोन तंत्रज्ञानाचे विकसन जवळपास 200 वर्षापासून सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ड्रोनचा वापर केला गेला, जे रिमोट कंट्रोलनी ऑपरेट करत होते, परंतु त्याची ॲक्युरसी कमी होती. त्याला हवे त्या अक्षांश रेखांशावर पाठवून तेथून पुन्हा परत आणणे ही अचूकता त्या काळी उपलब्ध नव्हती. परंतु सद्यस्थितीमध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाने बराच मोठा पल्ला गाठलेला आहे. आता ड्रोनची ॲक्युरसी वाढलेली आहे. आपण पाहिजे त्या ठिकाणावर ड्रोन पाठवू शकतो व त्याला मूळ जागेवर बोलावू शकतो. मानवविरहित हवाई वाहन असा तुम्ही ड्रोनचा उल्लेख केला. मग आपल्या देशात हे वाहन उडवण्यासाठी काही नियम आहेत का? ड्रोन हे हवाई मार्गाने प्रवास करत असल्यामुळे भारतातच नव्हे तर सगळ्या देशामध्ये, जगामध्ये ड्रोन उड्डाणासाठी नियम आखून दिलेले आहेत. भारतात केंद्र शासनाने ड्रोन नियम 2021 हे लागू केलेले आहे. ड्रोनच्या वापराकरता जे नियम आखून दिलेले आहे, त्याच्या ज्या परवानग्या लागतात, त्याचे पूर्णपणे नियंत्रण डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्याकडे आहे आणि त्यांनी ह्यासाठी डिजिटल स्काय ही वेबसाईट तयार केलेली आहे. त्यावर प्रत्येक ड्रोनचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. नॅनो ड्रोन म्हणजे 250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा ड्रोन, याला रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते, परंतु त्याला फक्त 50 फूट या उंचीपर्यंतच उडवता येते. इतर चारही प्रकारच्या ड्रोनवर त्यांच्या उड्डाणांवर वेगवेगळी बंधने आहेत. देशाची सीमा, देशातील महत्त्वाची ठिकाणे आणि विमानतळाच्या परिघापासून 5 किलोमीटरपर्यंत ड्रोन उड्डाणावर पूर्णपणे बंदी असते. ह्या क्षेत्राला लाल क्षेत्र असे संबोधतात. 5 किलोमीटर ते 8 किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्राला आतील पिवळे क्षेत्र असे संबोधतात. या क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यासाठी एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी लागते व त्याला फक्त जमिनीपासून 200 फुटापर्यंत उंचीवरच उडवता येते. 8 ते 12 किलोमीटरपर्यंतच्या अंतराला बाहेरील पिवळे क्षेत्र असे संबोधतात आणि या क्षेत्रामध्ये ड्रोनला 200 फुटापर्यंत उडवता येते व त्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परवानगीची आवश्यकता नसते. विमानतळापासून 12 किलोमीटरच्या बाहेरील भागाला हिरवा भाग असा समजण्यात येतो व येथे ड्रोन हा 400 फूट या उंचीपर्यंत उडवता येतो. असे जरी असले तरी केंद्र सरकार काही विवक्षित काळासाठी कुठल्याही भागावर बंदी घालू शकते आणि याबाबतची माहिती डिजिस्काय या साईटवर उपलब्ध असते. अच्छा, म्हणजे इतर वाहनांप्रमाणेच या वाहनाला सुद्धा नियम लागू होतात. पण मग उपयोगांचा विचार केला तर या उपकरणाची उपयुक्तता काय आहे? हे ड्रोन कुठे वापरले जातात? आत्तापर्यंत आपण ड्रोनचे प्रकार, ड्रोनचे नियम ह्याबाबत बोललो. पण मग आता ड्रोनच्या उपयोगाचा विचार करायचा झाल्यास त्याचे प्रचंड उपयोग आहेत. ड्रोन या हवाई वाहनाला वेगवेगळी उपकरणे लावतात आणि त्याचे विविध उपयोग करतात. ह्या उपकरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे असतात. हाय डेन्सिटी कॅमेरा, लायडार कॅमेरा, 3 डायमेन्शनल कॅमेरा, मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा, तसेच माल वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेले इक्विपमेंटसुद्धा लावण्यात येतात. ड्रोनचा फार मोठ्या प्रमाणात संरक्षण दल वापर करतात. तसेच आता ड्रोनचा उपयोग सामान्य व्यक्ती, शेतकरी, उद्योग क्षेत्र, सरकारी विभाग हे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात करीत आहेत. शेतकरी मंडळी याचा उपयोग कीटकनाशक फवारणी जलद आणि कमी खर्चात करण्यासाठी वापरतात. आरोग्य विभाग दुर्गम भागातील जनतेला औषध पुरवठा किंवा दुर्गम भागातील जनतेचे रक्त तपासणीचे नमुने गोळा करण्यासाठी सुद्धा करतात. मोठमोठ्या शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, त्याची सुद्धा बाहेरून पूर्णपणे तपासणी ड्रोनने केली जाते. विद्युत विभाग हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय लाईनची तपासणी ड्रोनद्वारे करतात. तेल शुद्धीकरण कारखाने किंवा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्यांच्या चिमण्या आणि इतर सामुग्रीची तपासणीसुद्धा ड्रोनने करू लागले आहेत. अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा अभ्यास, बुडीत क्षेत्र तसेच पूरबाधित परिसरातील नागरिकांना अन्न पुरवठा करण्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर करण्यात येतो.
शहर व खेडेगावातील जमिनींची मोजणी, त्याचे सर्वेक्षण, त्याचे नकाशे तयार करणे याच्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर केला जात आहे. भारत देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू आहेत. या प्रोजेक्टचे दैनंदिन कामाची मोजणी, त्याचे मॉनिटरिंगसुद्धा ड्रोनने आजच्या घडीला सुरू आहे. आपल्या देशातील किल्ले व गडसंवर्धन करण्यासाठी सुद्धा ड्रोनचा वापर केला जातो आहे. पोलीस यंत्रणा ड्रोनचा वापर गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी सुद्धा करतात. वन विभाग आणि खनिकर्म विभागसुद्धा ड्रोनचा वापर मॉनिटरिंगसाठी करतात. आता काही नाविन्यपूर्ण उपयोगसुद्धा ड्रोनचे होत चाललेले आहे, ज्याच्यामध्ये पाण्याखाली ड्रोन सोडून जहाजांचे व पाण्याखाली असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचे मॉनिटरिंग करतात. त्याचबरोबर उंच उंच बिल्डिंगवर जे सोलर पॅनल्स तयार होत आहेत त्याचे मेंटेनन्स, त्याची स्वच्छता करण्याचे कामसुद्धा ड्रोन करतो आहे. आणि काही दिवसातच पिझ्झा डिलिव्हरीसारखी कामे ड्रोनच्या मदतीने शक्य होणार आहे. ह्या व्यतिरिक्त संरक्षण दल ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणात करत आहे, ज्याच्यामध्ये माल वाहतूक, शत्रू राष्ट्राची माहिती गोळा करणे आणि प्रसंगी युद्धात सहभाग. एक लक्षात ठेवले पाहिजे की ड्रोनचा उपयोग जसा विधायक कार्यासाठी करतात, त्याचप्रमाणे काही जण घातक कामासाठी सुद्धा ड्रोनचा वापर करत आहेत. हे तंत्रज्ञान अगदी सर्वव्यापी, सर्वसाक्षी आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. आगामी काळात या क्षेत्रात आणखी काय बदल अपेक्षित आहेत आणि या तंत्रज्ञानाचं आकर्षण असणाऱ्यांसाठी कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत ते सांगाल का? होय, ड्रोन तंत्रज्ञान हे अगदी सर्वव्यापी आहे. ते जणू काही माणसाचा तिसरा डोळा आहे. माणसाचा अवकाशातील रोबोट आहे, मदतनीस आहे. आपल्याला माहिती आहे की माहिती तंत्रज्ञानामध्ये रोज नवीन नवीन घडामोडी वेगानं विकसित होत आहेत, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, माहितीचा प्रचंड साठा साठवण्याची व त्यावर वेगवान प्रक्रिया करणारे संगणक, त्याचबरोबर माहिती देवाणघेवाण करण्यासाठी 5G तंत्रज्ञान हे ड्रोन टेक्नॉलॉजीचा अविभाज्य घटक आहे. ड्रोन टेक्नॉलॉजीमुळे दरवर्षी 50,000पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे आपल्या देशाचे उद्दिष्ट आहे. या टेक्नॉलॉजीला विकसित करण्यासाठी बेसिक सायन्स ते अप्लाइड सायन्स यातील शास्त्रज्ञ, इंजिनियर्स यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याचबरोबर ग्राउंड लेवलला उपयोग करण्यासाठी आपल्याला ड्रोन पायलटची सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे. धन्यवाद विवेकानंदजी. ड्रोन तंत्रज्ञान या विषयाबद्दल तुम्ही खूपच उपयुक्त माहिती दिलीत. आगामी काळात हे तंत्रज्ञान आणखी काय कमाल करते ते जाणून घ्यायचीही उत्सुकता आहेच. तुमचे मनापासून आभार. तर मग श्रोते हो, आता दररोज भेटूया नवीन पॉडकास्टसह दीपवाणी दिवाळी अंकात. संकल्पना जीवन भावसार. कार्यकारी संपादक सरस्वती कुवळेकर. संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख. तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन गौरी देशमुख.